श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेणार आहोत धनुराशीच्या जातकांना संपूर्ण जुलै महिना कसा आहे. जुलै महिन्याबाबतीत सांगायचं झाल्यास तर याच महिन्यामध्ये तुमच्या सप्तमेश बुधाचं हे वक्री अवस्थेतील गोचर सुरू होणार आहे. 7 जुलै नंतर तुमच्या आयुष्यामध्ये एक विशिष्ट बदल परिवर्तन तुम्हाला करता येणार आहे. व्यापारासाठी नोकरी तुम्ही आहात आणि नोकरीमध्ये तुमच्या कामातील जी अस्थिरता आहे किंवा कामामध्ये सातत्याने काही अंशी ताणतणाव आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही कमी करू शकणार आहात. त्याचबरोबरीने याच महिन्यामध्ये गुरु तुम्हाला काय देऊ शकतात याबद्दल संपूर्ण माहिती समजून घेतोय. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. प्रथम स्थानापासून माहिती सुरुवात करूयात. प्रथम स्थान तुमचं व्यक्तिमत्व दर्शवतं. लग्नस्थानाचे अधिपती गुरु होता, ज्यांचं गोचर अष्टमातनं आहे. तुम्हाला 8वा गुरु सुरू आहे. मग 8व्या गुरुमध्ये तुम्हाला या महिन्यामध्ये काय विशेष मिळू शकतं ते म्हणजे तुम्हाला स्वतःला एखादं विशिष्ट कार्य करण्यासाठी उमेद, जिद्द निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर ज्यांना ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र अशा क्षेत्रामध्ये काम करायचे किंवा या क्षेत्रातलं ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय, त्यांनी या महिन्यामध्ये या कार्यासाठी नियोजन करायचे किंवा सुरुवात करायची. त्यासाठी आत्मविश्वास तुम्हाला गुरु देतील. अशा पद्धतीने आत्मविश्वासाने भरलेला प्रत्येक कार्यामध्ये मी करू शकतो ही जिद्द निर्माण करून देणारा तुम्हाला महिना असणार आहे. त्याचबरोबर धनस्थान कुटुंबाचं सुख देतं. वाणी, पैसा या गोष्टीतली सुद्धा महत्त्वपूर्ण माहिती आपण या स्थानावरनं घेत असतो. आणि या स्थानाचे अधिपती शनी होतात, ज्यांचं गोचर चतुर्थातनं आहे. तुम्हाला सध्या स्थितीमध्ये शनींची ढैया सुरू आहे. शनींची लहानपणोती सुरू आहे. मग या कालावधीमध्ये तुम्हाला आत्ता या महिन्यामध्ये शनी काय देतील? अधिक महत्वाकांक्षी बनवणार आहेत. प्रत्येक गोष्टीतला उत्साह निर्मिती करून देणार आहेत. अशा पद्धतीने हा महिना विशेष असणार आहे. तृतीय स्थानावरून आपण प्रवासाचे योग पाहतो. तृतीय स्थानावरून आपण फिरण्याचे योग पाहत असतो आणि त्याचबरोबर तृतीय स्थानावरून प्रसिद्धीचे योग पाहत असतो. या दोन्ही दृष्टीने विचार केला तर हा महिना विशेष तुम्हाला फिरण्याची संधी मिळणार आहे. फिरण्यासाठी जाण्यासाठी प्रवासाचं नियोजन तुम्हाला करता येणार आहे. अशा पद्धतीने महिना आहे. त्याचबरोबरीने या ठिकाणी राहूचं गोचर आहे. राहू काय देतात? राहू तुम्हाला प्रत्येक कार्यासाठी कल्पनाशक्ती देत असतात. ज्यावेळेस तुम्ही काही विशेष कार्यासाठी तुमचा उद्योग, व्यापार परदेशापर्यंत किंवा परराज्यापर्यंत घेऊन जाणार आहात, काही मीटिंग्स प्लॅन करणार आहात, त्यामध्ये तुम्हाला एक विशिष्ट कल्पनाशक्ती, व्यापार वाढवण्यासाठीची जिद्द अशा चांगल्या गोष्टी राहू निश्चित देतील. त्याचबरोबर त्या माध्यमातून तुम्हाला प्रसिद्धीचे अनेक योग आणि अनेक मार्ग खुले करून देतील. अशा पद्धतीने सुंदर महिना असणार आहे. पत्रिकेतील 4थं घर, ज्या ठिकाणी वास्तू, वाहनाचं सुख, मातृसुख पाहिलं जातं, या ठिकाणी शनी आहे. काही अंशी आईच्या आरोग्याबाबतीमध्ये काळजी चिंता वाटू शकते, परंतु आईचं सुख तुम्हाला भरभरून मिळू शकतं. वास्तू, वाहन खरेदीसाठी या महिन्यातील दुसरा पंधरवडा विशेष असेल. या महिन्यामध्ये तुम्ही दुसऱ्या पंधरवड्यामध्ये बुकिंग करू शकता वास्तू खरेदीसाठी, वाहन खरेदीसाठी. त्याचबरोबर पंचमस्थान शिक्षण, संतती आणि प्रणय दर्शवतं. या ठिकाणी मेष राशी येते. मंगळांचं गोचर हे वृषभेतनं होत आहे. षष्ठातनं मंगळ गोचर करतायत, म्हणून तुम्हाला या महिन्यामध्ये शिक्षणासाठी उत्तम महिना आहे. या महिन्यामध्ये जे काही शिक्षण तुम्ही सुरू करताय, सुरुवातीचा काळ अगदी पहिले 15 दिवस तुमच्यासाठी थोडेसे अवघड असू शकतात. येईल की नाही, जमेल की नाही अशा काहीशा संभ्रमातून जाऊ शकणार आहात तुम्ही. परंतु या महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यामध्ये त्या शिक्षणामध्ये तरबेज होणार आहात, त्यातलं ज्ञान प्राप्त करून घेणार आहात. त्याचबरोबरीने ज्यांचं कॉमर्स किंवा सायन्स यांनी शिक्षण सुरू आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना विशेष असणार आहे. याबरोबरीनेच आपण षष्ठ स्थानाकडे जाऊया. 6व्या घरात मंगळ आले. काय करतील? 6व्या घरातील मंगळ तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये अधिक काम, अधिक परिश्रम आणि त्यामुळे थोडासा मानसिक ताणतणाव सुद्धा निर्माण करून देतील. आरोग्याच्या विशेष तक्रारी या महिन्यात निश्चित नाहीत, परंतु डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो, मुखचिकित्सा करावी लागू शकते किंवा तुम्हाला काही दातामध्ये पेन होतंय, तर हिड्यांमध्ये पेन होतं, तर यासाठी तुम्हाला मेडिकल ट्रीटमेंट घ्यावी लागू शकते. अशा पद्धतीने महिना आहे. ज्यांना हा त्रास आहे त्यांचा त्रास उद्भवू शकतो, म्हणून तुम्हाला विशेष सूचना दिली. पत्रिकेतील सप्तम स्थान 7वं घर काय सुचवतं? तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं सुख, प्रणय सुख आणि त्याचबरोबर व्यापारातील सुस्थिरता. आणि या सगळ्या दृष्टिकोनातून विचार केला तर पार्टनरशिपमधील व्यवसाय तेजीत येऊ शकतात. दुसरा पंधरवडा त्यासाठी असेल. त्याचबरोबर मीटिंग्स प्लॅन करायच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये त्या मीटिंग्सवरती सुनिश्चित तुम्हाला एखादं कार्य करायचं, त्या कार्यावरती शिक्कामोर्तब होऊ शकतो. म्हणून महत्त्वाची कार्य हाती घ्यायचे ते दुसऱ्या पंधरवड्यामध्ये.
तुमच्या पतीचं किंवा पत्नीचं सुख या बाबतीत विचार केला तर त्या दृष्टीने मात्र हा महिना संमिश्र आहे. या महिन्यामध्ये थोडासा इगो, अहंकार तुमच्या पतीमध्ये किंवा पत्नीमध्ये जागृत होऊ शकतो. पहिला पंधरवडा त्यासाठी असेल. विशेष काळजी घ्यायची, नात्याला जपायचं आहे. कुठल्याही प्रकारचा ताणतणाव तुमच्या नात्यावरती जास्त विशेष परिणाम करणार नाही. या गोष्टीची काळजी घेतल्यास निश्चित तुमचं नातं चांगलं राहू शकतं. मतभेद कमी होऊ शकतात. याचबरोबरीने पत्रिकेतील नवम स्थानाकडे जाऊयात. नवम स्थानावरून आपण भाग्योदय पाहतो, नोकरीतील सुस्थिरता पाहतो, नोकरीचे योग पाहत असतो. या महिन्यामध्ये नवम स्थानामध्ये असणारी सिंह राशी या ठिकाणी शुक्र आणि केतूची उपस्थिती आहे. म्हणून या महिन्यामध्ये ज्यांना नोकरी शोधायची आहे, नोकरीसाठीचा संघर्ष सुरू आहे, तो कुठेतरी थांबू शकतो. विशेष प्रयत्न केल्यास नोकरीही प्राप्त होऊ शकते. 8व्या गुरुमध्ये नोकरी मिळत नाही अशा काही गैरसमजाखाली अनेक लोक आहेत. त्यांना सांगू इच्छिते असं अजिबात नाही. तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये नोकरीचे सुंदर योग आहेत. या योगाचे चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील आणि नोकरीमध्ये सुस्थिरता मिळू शकेल. त्याचबरोबर ज्यांचं नुकतंच शिक्षण पूर्ण झाले आणि नोकरीसाठी प्रयत्न सुरू करणार आहात, तुमच्यासाठी सुद्धा हाच तो महिना आहे. या महिन्यातील पहिल्या आठवड्यापासूनच तुम्हाला तुमच्या कामाची गती प्राप्त होऊ शकते. पत्रिकेतील अष्टम स्थानातनं गुरु आणि त्याचबरोबर तुम्हाला विशेष 8वा गुरु एक विशेष चांगलं काम करून देईल. तो म्हणजे ज्यांना परदेशात नोकरी हवी आहे, परराज्यात नोकरी हवी आहे, त्यासाठी प्रयत्न सुरू आहे, त्यांना नोकरीचे योग प्राप्त करून देऊ शकतो. अशा पद्धतीने हा महिना विशेष आहे. दशमस्थान 10वं घर काय दर्शवतं? तुमची कर्मनिष्ठता दर्शवतं. तुम्ही कशा पद्धतीने काम करणार आहात हे दिसतं. त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या व्यापारामध्ये उत्तम असं यश आहे हे सुद्धा पाहिलं जातं. ज्यांचा प्लास्टिक, रबर, संगणक, सोने, चांदी या संदर्भातील व्यापारी वर्ग आहे, त्यांच्यासाठी विशेष कालावधी असणार आहे. शुक्र भाग्यातनं गोचर करतात, त्यामुळे सोने चांदीच्या व्यापारामध्ये निश्चित चांगले यश मिळू शकतं. त्याचबरोबर दशमेश बुध यांचं गोचर मिथुनेतनं होत आहे, म्हणून सुद्धा व्यापारामध्ये तेजी प्राप्त होऊ शकते. प्लास्टिक, संगणक, केमिकल या क्षेत्रातील व्यापाऱ्यांना तेजी प्राप्त होऊ शकते. तेल घाण्याचे व्यापार ज्यांचे आहेत त्यांना सुद्धा सुस्थिरता आणि उत्तम यश प्राप्त होऊ शकतं. अशा पद्धतीने व्यापारी वर्गासाठी उत्तम महिना आहे. ज्यांचा रिअल इस्टेटमध्ये बिझनेस आहे अशांना सांगू इच्छिते, चतुर्थातनं शनीचं गोचर, तृतीय दृष्टीने षष्ठाला पाहणं आणि सप्तम दृष्टीने दशमाला पाहणं म्हणजे तुमचा व्यापार सुनिश्चित करणं, एखाद्या व्यापारामध्ये पदार्पण करणं आणि त्यामध्ये उत्तम यश प्राप्त करून घेणं, अशी सगळी सुंदर कालावधी हा पुढील कालावधी असणार आहे. पुढील महिन्याच्या पुढचा कालावधी सुद्धा असणार आहे तुमच्यासाठी. त्यामुळे व्यापारात सुरुवात करताय निश्चित करा, तुमच्यासाठी योग्य कालावधी आहे. पत्रिकेतील 11वं घर लाभस्थान म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी असणारी तुळ राशी आणि शुक्रांचं गोचर भाग्यातनं आहे. पहा, लाभेश जेव्हा भाग्यातनं गोचर करतो त्यावेळेस लाभ प्राप्तीसाठी तुम्हाला धावपळ करायला लावतो, तुमच्याकडनं अधिक परिश्रम करायला लावतो आणि त्या माध्यमातून तुम्हाला उत्तम असं सुंदर आर्थिक नियोजन करता येतं, मोठ्या गुंतवणुकी करता येतात. त्यामुळे हा संपूर्ण महिना नियोजनबद्धतेसाठी आहे असं मी सांगू शकेल. त्याचबरोबर 12वं घर परदेशात जायचं आहे शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त, त्यासाठी पाहिलं जातं आणि त्याचबरोबर आध्यात्मिक बैठक सुद्धा पाहिली जाते. या महिन्यामध्ये एक विशेष योग आहे, तो म्हणजे तुमच्या 12व्या स्थानाचा स्वामी मंगळ, यांचं गोचर षष्ठातनं आहे. 7व्या दृष्टीने तो 12व्या घराला पाहणार आहे. म्हणजेच तुमच्याकडे थोडीशी आध्यात्मिक उपासना कमी होणं किंवा आध्यात्मिक उपासनेमध्ये तुम्हाला वेळ न देता येणं, अशा काही समस्या होऊ शकतात. निश्चित एक सुंदर वेळ तुम्ही त्यासाठी काढायचा आहे. अध्यात्मामध्ये रमून तुमचं काम उत्तम करून घ्यायचं आहे. याचं आणखीन एक कारण म्हणजे तुमच्या 12व्या घराच्या स्वामीवरती, मंगळावरती शनीची दृष्टी आली आहे. त्यामुळे विलंब होतो. आजचं उद्या करूयात, आज थोडासा जप झालाय, थोडं नामस्मरण झालंय, उद्या अधिक करूयात, असं काहीसं होऊ शकतं. परंतु सुनिश्चित वेळ तुम्ही जर काढलात, एखादा चांगला वेळ तुम्ही त्यासाठी देण्यासाठी ठरवलं, तर निश्चित तुम्ही तो वेळ त्याच कामासाठी देता आणि यासाठी तुम्हाला फक्त नियोजन करणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर पत्रिकेतील 12 घरं आणि त्यानुसार परदेशात ज्यांना राहायचं आहे त्यांच्यासाठी PR काम होण्यासाठी सुद्धा या महिन्यातील पहिला आणि तिसरा आठवडा विशेष आहे. या दरम्यान तुम्ही प्रयत्न करू शकता. महिना संपूर्ण उत्तम आहे, परंतु या 2 आठवड्यांमध्ये काम होण्याची सिद्धता प्राप्त होण्याची शक्यता आहे. तसेच ज्यांनी नुकतेच 10वी-12वीचे वर्ग याच्या परीक्षा दिलेल्या होत्या आणि रिझल्ट लागलेत, आता ॲडमिशनची तयारी सुरू झाली आहे,
आता पुढे काय करावं, अशा समस्या, असे काही विचार डोक्यात येत आहेत आणि मग तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार तुम्हाला जे योग्य मार्गदर्शन मिळू शकेल, की ज्या माध्यमातून तुम्हाला भविष्यामध्ये करिअर आहे, नोकरीमध्ये सुस्थिरता आहे किंवा व्यापारामध्ये यश मिळू शकतं, असे काही योग पाहायचे असतील, नक्की मला संपर्क करू शकता. त्यासाठी खाली मी माझा WhatsApp नंबर दिलेला आहे, त्यावरती यायचं आहे. जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण ही माहिती नोंदवायची आहे आणि तुमचं नाव नोंदवायचं आहे आणि अपॉइंटमेंट फिक्स करायची आहे. त्याचबरोबर आपल्याच या YouTube चॅनलवरती वास्तुशास्त्राचे अनेक सुंदर व्हिडिओज अपलोड आहेत, ज्यामध्ये महत्त्वपूर्ण माहिती आहे. त्यामध्ये तुम्ही वास्तूमध्ये देवघर कुठे असावं किंवा घराची रचना कशी असावी, वाहनतळ कुठे असावं, त्याच पद्धतीने तुमचं घर हे कितव्या मजल्यावर जरी असलं, म्हणजे अगदी पहिल्या मजल्यापासून 9व्या मजल्यापर्यंत किंवा 11व्या मजल्यापर्यंत जरी असलं, तरी पण वास्तुशास्त्रीय उपाय करून तुम्ही तुमच्या घराला अगदी सकारात्मक कसं बनवू शकता, याबद्दल सुद्धा महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. नक्की समजून घेऊ शकता. त्याही व्हिडिओला जसं तुम्ही राशीफळ पाहता आणि अनेक लोक यावरती कमेंट करतात, यातून माहिती घेऊन तुमच्या जीवनामध्ये उत्कर्ष प्रगती करू शकत आहात, त्याचा मला प्रचंड आनंद होतोय. तसेच तुम्ही वास्तुशास्त्र दृष्टिकोनातून सुद्धा व्हिडिओज नक्की पहा. त्यातील माहिती घेऊन तुमच्या घरामध्ये छोटे-छोटे बदल करा. त्या बदलांनी तुमच्या आयुष्यामध्ये एक विशेष मोठा बदल झालेला पहा, असं मला मनापासून वाटतं. म्हणून खास हे व्हिडिओ केलेले आहेत. नक्की तेही पहा. त्यांना सुद्धा प्रेम आणि प्रतिसाद द्या. पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.